बुलेटिनच्या सुरुवातीलाच नवी मुंबईतून धक्कादायक माहिती समोर येते। एपीएमसी मार्केट परिसरात परप्रांतीयांनी पालिका अधिकाऱ्यांना मारहाण करत शिवीगाळ केली आहे। एपीएमसी मार्केटच्या भिंतीलगत सुरू असलेल्या अनधिकृत व्यवसायांवर कारवाई करण्यात येत होती आणि त्याचवेळी नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे विभागांतर्गत अतिक्रमण विभागातल्या अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आलाय। सुरक्षा रक्षक सुनील रांजणे, निशांत बडे तसंच अतिक्रमण विभागाचे अधिकारी भोईर यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली आहे। आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। एपीएमसी मार्केट परिसरातल्या कारवाई दरम्यान राडा झालाय नवी मुंबईत। परप्रांतीयांनी अधिकाऱ्यांवर हल्ला केलाय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे यांच्याकडून। राहुल, नेमकं काय घडलंय? दीपाली, नक्कीच ही सकाळची घटना आहे। मार्केट परिसरामध्ये अतिक्रमण हटवण्यासाठी कारवाई सुरू होते आणि पालिका अधिकाऱ्यांना हा परप्रांतीयांवर हल्ला हा पहिला नाही, याच्या अगोदर सुद्धा बऱ्याच ठिकाणी हल्ले नेहरू वाशी आहे आणि एपीएमसी मध्ये ही तुझी तिसरी ते चौथी घटना आहे। आपण जर पाहिलं तर त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती हल्ला केलेला आहे आणि याच्यामध्ये हातामध्ये आपण बघितलं तर श्रम सुद्धा आहे आणि अशा 10 ते 15 कारवाई याच्या अगोदर सुद्धा झालेल्या आहेत। परंतु अशा प्रकारची वारंवार जी मारहाण होते याच्या बद्दल जे आहे नरेंद्र पाटलांनी अगदी मुख्यमंत्र्यांसमवेत सुद्धा तक्रार केली होती, परंतु पोलिसांकडून कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही आणि वारंवार अशा घटना समोर येत आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात मोठा विषय असा आहे की या एपीएमसी मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बांगलादेशींचं प्रमाण आहे। याच्यावरती सुद्धा नरेंद्र पाटलांनी आवाज उचलला होता। फक्त थातूर मातूर कारवाई टेम्पररी केली जाते, परंतु परमनंट अशी कोणती कारवाई केली जात नाही। त्याच्यामुळे ह्यांचा जो आता हे जो आहे वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत आणि अधिकाऱ्यांना सुद्धा मारण्यासाठी हे लोक कमी करत नाही। निश्चितच राहुल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।